आजी माजी सर्व त्या नेत्यांना, ज्या गोरगरीब जनतेने तुम्हाला गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतची खुर्ची दिली, आज जर का आमच्या घरावर पाडण्याची वेळ जर का तुम्ही आमच्यावरती आणत असताल, आम्हाला जर का बेघर करत असताल, तर एक तुम्हाला या रस्त्यावरती तर फिरू दिल्या जाणार नाही, तुम्हाला नागडा करून मारले। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे जी श्रीकांत चले जाओ। थांबा थांबा, डीजे थांबो, डीजे थांबो। छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जवान, अरे बोलना पडेगा जय भीम, जय भीम, नारे तकबीर, नारे तकबीर। काही होत नाही, पेन्शन नेते आहे। मी सगळ्यांना विनंती करतो की मंच छोटा आहे, जे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे। फक्त प्रमुख नेत्याला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे। उपस्थितांना धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतिकारी स्वाभिमानी अभिमानाचा जय भीम। अरे जय भीम आवाज कसा आला पाहिजे? तुमच्या आमच्या तळागळाच्या बेंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे। जय भीम। या भारताच्या एकतेचा मी नवा निशाण आहे, या भारताच्या एकतेचा मी नवा निशाण आहे। कोणत्या कळपात नाही तर एकटा चालतो मी, कोणत्या कळपात नाही तर एकटा चालतो मी। अरे जात माझी, धर्म माझी, फक्त आणि फक्त संविधान आहे, फक्त आणि फक्त संविधान आहे। आज दुर्दैव वाटतं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय, समता, संधी, बंधुता या शब्दांना एकत्रित करत संविधान या देशाला बहाल केलं, आज त्याच संविधानाचं रक्षण करते असणारी जनता आज स्वतःच्या घराचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरली जाते। ही खरं तर दुर्दैवाची बाब आहे। माझं एक सांगणं आहे, छत्रपती संभाजीनगर मधल्या आजी माजी सर्व त्या नेत्यांना, ज्या गोरगरीब जनतेने तुम्हाला गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतची खुर्ची दिली, आज जर का आमच्या घरावर पाडण्याची वेळ जर का तुम्ही आमच्यावरती आणत असताल, आम्हाला जर का बेघर करत असताल, तर एक तुम्हाला या रस्त्यावरती तर फिरू दिल्या जाणार नाही, तुम्हाला नागडा करून मारल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही। कारण की कायद्याचं पालन आम्ही तंतोतंत करतो। ज्या पद्धतीने आम्हाला नोटिसा दिल्या, आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही अनाधिकृतपणे हे बांधकाम आहेत, मग माझा प्रश्न आहे मनपाला, ज्यावेळेस तुम्ही कंचनवाडी मधल्या माझ्या ताईकडून 2 लाख रुपयांचा टॅक्स घेत होतात, त्यावेळेला तुम्हाला ती घरे अनाधिकृत दिसली नाहीयेत का? त्यावेळेला का तुम्ही झोपा काढत होतात का? आम्ही कायद्याला मानतो, कारण कायदा हा आम्हाला कुठल्या अधिकाऱ्याने शिकवावा लागत नाही। कायदा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही वंशज आहोत, त्यांचे अनुयायी आहोत, त्यांचे पालन करते आहोत। त्यामुळे कायदा हा तुम्ही आम्हाला सांगू नका। दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, एकीकडे तुम्ही आम्हाला प्रधानमंत्री आवास योजना देतात आणि जी आम्ही आमच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे रक्ताचं पाणी करून आटवलेलं आमचं जे काही प्रपंच आम्ही चालवत आहोत, त्याने जे आम्ही घर उभा केलं, त्यामध्ये जो आम्ही आमचा 30-40 वर्षापूर्वीपासूनचा संसार फुलवला, तिथे तुम्ही आज आम्हाला रस्त्यावर आणत आहात का? तर कारण की एका बाजूला तुम्ही रस्त्याचं रुंदीकरण वाढवतात, आमच्या गोरगरीब कंचनवाडीतल्या महिलांचं एकच म्हणणं आहे, तुम्हाला रस्ता वाढवायचाच असेल तर तुम्ही दोन्ही बाजूला वाढवा, पण मनपा आयुक्तांचं म्हणणं येतं की आम्ही त्यांना मोबदला देऊ शकत नाही। अरे मग असा जर का मनपा आयुक्त जर का छत्रपती संभाजीनगर जी मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते, लाज वाटली पाहिजे तुमच्या मनपा आयुक्तांकडे जर का पैसा नसेल या गोरगरीब जनतेला देण्यासाठी। माझं एकच सांगणं आहे केदार भाऊ, तुमच्या माध्यमातून सुद्धा या गोरगरीब जनतेला न्याय दिल्याशिवाय आपण मागे हटू नये आणि आमचा पूर्णपणे या जनतेचा पाठिंबा असेल। जय भीम, जय शिवराय। आज हा जो घरादाराचा प्रश्न विचारा, आजही आम्हाला उच्चभ्रू वस्तीमध्ये पांढरपेशा समाजामध्ये भाड्याने घरं भेटत नाही। इतकंच काय, घर जर आमची विकत घेण्याची जरी परिस्थिती असली तरी आम्हाला त्या लोकांची, त्या सोसायटी मालकांची आम्हाला घर विकण्याची मानसिकता नसते। अशा वेळेस घराचा इतका नाजूक प्रश्न असताना
कुठल्याही प्रकारचं निवासी अतिक्रमण पावसाळी सीझन मध्ये पाडू नका असं कोर्टाचे आदेश असताना हा मनपा आयुक्त हे कलेक्टर साहेब एवढा जर हुकुमशाही पद्धत तिथं लागू करत असतील तर त्यांना वेळेवर जागे व्हा असं मी आव्हान देते. आणि जर ते वेळेवर जागे नाही झाले तर जिथे दिसतील तिथे त्यांना आम्ही चोप देऊ असा मी त्यांना इशारा देते. और एक बात मैं तुम्हें कहना चाहती हूँ श्रीकांत, एक बात मैं तुम्हें कहना चाहती हूँ श्रीकांत, अपनी ये हुकुमशाही जल्द से जल्द बंद करो वरना घाघरा घुमा के आगरा घुमाऊंगी मैं, घाघरा पिना के. हाँ, जय भीम. जय. आज जे आपले घर आपली जमापुंजी आपण घरामध्ये टाकून आपण जे घर उभा करतो हा मनपा आयुक्त त्याला काही समजत नाहीये. हा आपलं घर तोडून याचा जाहीर निषेध करते. खाली मुंडको वर पायाचं हालत. सबकी आवाज निकलनी चाहिए. जय भीम, जय संविधान. मैं जय श्री राम बोल रही थी तो मेरे को किसी ने बताया कि जय संविधान बोलना है. तो क्या बोलना है? जय संविधान. आप सब एक जगह आए उसके लिए बहुत अच्छी बात है. बहुत खुशी हुई कि आप अपने लिए लड़ रहे हो क्योंकि अपने लिए लड़ना बहुत जरूरी है. ये बड़े बड़े लोग कोई आने वाले नहीं है. देखे आपने कोई आमदार खासदार आया कि यहाँ? नहीं आया. मैं बार बार एक ही बात बता रही हूँ कि उसने एक कुत्ता पाला हुआ है. वो कुत्ते ने उसको काट खाया. क्यों काट खाया? क्योंकि ये हराम की कमाई कमा रहा था. वो हराम की कमाई से उसने उसका कुत्ते को खिलाया. कुत्ता भी उसका वफादार नहीं हुआ तो ये किसी के लिए क्या वफादार होगा? आप सब एक जगह मिलकर रहो. हम सब एक है. क्रांतिकारी मानाचा जय भीम, जय शिवराय. बघा मित्रांनो, आज तुम्ही सगळे इथे एकत्र आलात. तुमच्या सगळ्यांच्या घरावर बुलडोझर चालत आहे. या शहरामध्ये जो बुलडोझर बाबा आलेला आहे तो 150 बुलडोझर घेऊन येतो. आपल्याला एक भीती दाखवतो की मी हे बुलडोझर घेऊन आलो आहे आणि तुमचे घर तोडणार आहे. तर आमचा छत्रपती संभाजीनगर वासियांचा असं या बुलडोझर बाबाला आव्हान आहे की तू बुलडोझर जरी घेऊन आलेला असला तरी आमच्या हातात या देशाचा भारतीय संविधान आहे. या भारतीय संविधानामध्ये आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा याची तरतूद केलेली आहे आणि तो अन्न, वस्त्र, निवारा ही आमची मूलभूत गरज हे भारतीय संविधान आम्हाला देतं आणि कुणाचा माईचा लाल हे आमच्याकडून हिसकावू शकत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघतो की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तेच मतदान घेऊन या छत्रपती संभाजीनगरचे आमदार, खासदार, पालकमंत्री, महापौर, नगरसेवक या सगळ्यांनी कोटीचे बंगले बांधले. भावांनो, तुमच्या माझ्या मतावर या बंगल्यांना कोटीचे बंगले झाले, कोटीचे महाल झाले आणि हे आज त्याच मतांचा गैरवापर करून आपल्या गरिबांचे घर तोडत आहे. तर येणाऱ्या काळात यांना यांची दागा दाखवा. या आमदार, खासदार, मुख्यमंत्री या शहरात फिरता कामा नये. हे जर याच्यानंतर आले तर यांचा सत्कार चपलांनी होईल. याच्यांना आवाहन करते की या देशाचा आदिवासी असो, पारधी असो, बहुजन असो की मुस्लिम असो, दलित असो, या सर्वांचा हक्क या देशावर आहे. आम्ही या भारत देशाचे नागरिक आहोत आणि या देशावर आमचा अधिकार आहे. आम्ही काय पाकिस्तान, अफगाणिस्तान मधून आलेलो नाही जो तू आमचे घर बुलडोझर लावून पाडशील. तू जर आमच्या एरियामध्ये बुलडोझर घेऊन आला तर या छत्रपती संभाजीनगरच्या माझ्या माता भगिनी याच्यानंतर या आयुक्ताला बांगड्यांचा आणि साडीचा आहेर केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना जय भीम. बोलवता धनी कोण आहे? त्याच्या पाठीशी कोण आहे? जे आमच्या वस्त्यामध्ये मतदान मागायला येतात पण आमच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या ज्या समस्या आहेत, आमचे घर आता पाळले चाललेत, एकही भाजपचा दलाल आमच्या दारामध्ये आलेला नाही. आमचा पालकमंत्री आमच्या दारात आलेला नाही. या पालकमंत्र्याचा बी या जय श्रीकांतला सपोर्ट आहे का? हा माझा या पालकमंत्री संजय श्रीजतला इशारा आहे. हे जे औरंगाबाद शहर आहे ऐतिहासिक शहर आहे. इथल्या ज्या झोपडपट्ट्या आहे आदरणीय नेते पॅंथरजी गंगाधरजी काळे साहेब व त्यांच्या सहकार्याने बसवलेला झोपडपट्ट्या आहे आणि या एकही झोपडपट्ट्याला आम्ही हात लावू देणार नाही. हा पॅंथर इशारा मी या माध्यमातून
स्मारकाला जर हात लावला तर हात तोडण्यात टाकल, हा इशारा मी देतो. मुकुंदवाडीची प्रति कमान तुम्ही पाळली, आंबेडकर नगर मधले कमान तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करताय. जिथे जिथे बौद्ध बसतात, जिथे त्या मुस्लिम वस्त्यात, जिथे त्या दलित वस्त्यात, त्या दलित वस्त्या, मुस्लिम वस्त्या, आदिवासी वस्त्या उद्ध्वस्त करण्याचं काम ही जातीवादी महानगरपालिका करतीये. त्याला रामा इंटरनॅशनल हॉटेल दिसत नाही का? त्याला बिग बाजार दिसत नाही का? त्याला बाबा पेट्रोल पंप दिसत नाही का? जिथे इथं निळ्या झेंडे आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं काम ही व्यवस्था करते. त्याला माहित आहे जिथे तिथे निळा झेंडा आहे तिथे ना क्रांती जन्माला येते आणि त्याला एक क्रांती संपून टाकायची. मित्रांनो लक्षात घ्या, हा प्रयत्न फक्त झोपडपट्टी उद्ध्वस्त करण्याचा नाहीये. हा प्रश्न फक्त तुम्हाला घरापासून वंचित करण्याचा नाहीये, तर तुम्हाला तुमच्या मूलभूत अधिकारापासून हिरवण्याचं काम चालू आहे. तुमची चळवळ संपवण्याचं काम चालू आहे. आणि हे करत असताना आंबेडकरवादी पॅंथर सेनेच्या माध्यमातून मी इशारा देतो की जय श्रीकांत, आज जरी आम्ही लोकशाही पद्धतीने उभा आहोत, जर कैलास नगर, दादा कॉलनी, भवानी नगर मध्ये जर बुलडोजर घेऊन येण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या बुलडोजर समोर सगळ्यात पहिले आडवा येणार हा पॅंथर किरण तुपे असेल, हा इशारा देतो. बोलण्यासारखं भरपूर आहेत आणि भरपूर माझे नेते इथे स्टेजवर आहेत, त्यामुळे माझं बोलणं मी थांबवतो. जय भीम, जय भारत. उस डिक्टेटर वो परशकाई श्रीकांत के सामने ये मजमा इस बात की गवाही दे रहा है कि आने वाले वक्त में तेरी दादागिरी चलने वाली नहीं है. जिस किस्म की दादागिरी तू कर रहा है पूरे शहर में, अवाम इस दादागिरी को आगे बर्दाश्त नहीं करेगी. कल पुलिस कमिश्नर साहब के साथ जो मीटिंग हुई उसमें उन्होंने भी कहा कि पहले तोड़ने से पहले आप सारी चीज का मुआयना कर लीजिए कि आपको जो घर रोड में आ रहा है अगर तोड़ना है, उसको निकालना है तो उसके लिए उसका मुआवजा देना पड़ेगा, उसके पैसे देना पड़ेंगे. और जय श्रीकांत के खजाने में पैसे नहीं है, वो तोड़ के चले जाएगा. अब उसको 3 साल से ज्यादा हो गया है, वो तोड़ के चले जाएगा. हम कारपोरेशन में भीख मांगते फिरेंगे. लिहाजा मेरे साथियों, ये संघर्ष बड़ा संघर्ष है. किसी एक घर के करीब भी अगर बुलडोजर आया, उस मोहल्ले के तमाम लोगों की, उस बस्ती के तमाम लोगों की जिम्मेदारी है कि वो घर के सामने खड़े हो जाए. अभी पुलिस कमिश्नर साहब ने भी आश्वासन दिया कि आपके पूरे मामला तय करो, पूरे पेपर्स तय करो, अवार्ड पास करो, उसके बाद में घर निकालो. ये पुलिस कमिश्नर साहब को भी गुमराह कर रहा है ये कमिश्नर म्युनिसिपैलिटी का, और उनको भी धोखे में रख के, उनको सामने रख के घर तोड़ रहा है. तो लिहाजा हमारी ये जो संघर्ष समिति बनी है, इसका संघर्ष चालू रहना चाहिए. हम श्रीकांत को वार्न करते हैं कि अभी हरसूल के मामला में देख लो, 1 साल पहले हरसूल में जगह उन्होंने खाली कराई और 6 महीने के बाद फिर आ गए कि हमको फिर निकालना है. वहां के लोगों ने बोले हम हाथ नहीं लगाने देंगे, 250 लोग हम यहाँ पर आत्महत्या कर देंगे हमारे घर को अगर धक्का लगा तो. और जय श्रीकांत सुन ले, इस शहर के एक भी शख्स की अगर इस तेरी मुहिम के अंदर मौत होती है तो पूरा शहर इस बात की गवाही देगा कि 302 का मुजरिम है तू. तेरे पे 302 का गुनाह दाखिल करेंगे ये संघर्ष समिति वाले. अगर एक जान भी इसके अंदर जाए गई तो इसलिए पहले अगर तुमको तोड़ना है तो हमारे घरों का बंदोबस्त करके देना पड़ेगा, हमारे पैसे देना पड़ेंगे, जो जो चीज इसमें आती है ये देना पड़ेगा. उसके बाद ये हाथ दिखाना. अभी तक जितनी तेरी दादागिरी चल गई, तेरी दादागिरी चल गई. आने वाले तेरी दादागिरी हम नहीं करेंगे. आने वाले वक्त में हम देख रहे हैं कि जो अवामी नुमाइंदों को हमने चुन के दिया था, ये
प्रशासन की भड़वागिरी कर रहे हैं। ये भाड़ाऊ लोग हैं, ये भड़वागिरी कर रहे हैं पूरी प्रशासन की। हमारे साथ हमारा कुछ सपोर्ट देना था, वो सपोर्ट नहीं दे रहे। लिहाजा अजीज तरीन साथियों, ये संघर्ष समिति जो बनी हुई है, इसके साथ आगे बढ़ के चलना है। जहां जहां भी अगर जुल्म होगा, हम मुस्लिम इत्तेहाद फ्रंट के लोग आपके सामने खड़े रहेंगे। खुदा हाफिज। विश्वाला शांती देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द बोलतो। या ठिकाणी जय श्रीकांतनं ज्या वेळेस हर्सुल या ठिकाणी अतिक्रमणचा सगळ्यात पहिला हातोडा चालवला, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोर्चा निघाला नाही आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आक्रोश निघाला नाही। म्हणून जय श्रीकांतची या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये ताकद वाढली आणि ताकद वाढल्यानंतर जर दुसरा हातोडा जर पडला असेल तो संजय नगर मुकिंदवाडी या ठिकाणी पडला। ज्या टायमाला संजय नगर मुकिंदवाडी या ठिकाणी अतिक्रमणाचा हातोडा पडल्या क्षणी मला बातमी कळता क्षणी मी खासदार इम्तियाज अली साहेबांना कळवलं का साहेब, आज माझ्या दलित बांधवांच्या घरावरती हातोडा पडला। जलील साहेब त्या टायमाला मुंबईला होते, त्याने मला मेसेज टाकला, आय एम कम बॅक। ते ताबडतोब त्या ठिकाणी आले आणि त्याने सांगितलं, त्या ठिकाणी राज्यपालांची गाडी होती, त्या ठिकाणी ती गाडी अडवली आणि पुऱ्या मीडियावरती ती खबर एकदम जोरामध्ये पेटली। मला एक सांगायचं, जो खासदार औरंगाबाद शहराचा विकास करत होता, त्या विकासाला जर कोणी थांबायचं काम केलं असेल तर हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने या ठिकाणी थांबायचं काम केलेलं आहे। म्हणून तुम्हाला सांगायचं का या ठिकाणी औरंगाबाद शहराचा जर तुम्हाला आम्हाला जर खरं विकास करायचा असेल तर जलील साहेबांनी संसदेमध्ये एक मुद्दा मांडला होता, तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही जरा ध्यानात ठेवा, त्यांच्या युट्यूब वरती जा तुम्ही आणि तो मुद्दा ऐकून घ्या। त्याने सांगितलं होतं कॅम्ब्रेज चौक पासून तर वाळूज पंढरपूर पर्यंत एक ब्रिज बनला पाहिजे। त्या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड यांनी सगळ्यात पहिला त्यांना विरोध केला आणि विरोध करून सांगितलं का हा ब्रिज हा जलील साहेबांच्या नावानुसार हा ब्रिज तयार होईल, म्हणून त्या ठिकाणी त्यानं श्रेय घेण्यासाठी तो ब्रिज कॅन्सल केला। नाही तर तो ब्रिज जर बनला असता तर आमचे घर त्या ठिकाणी गेले नसते। आमची त्या ठिकाणी संजय नगर ठिकाणी एक अस्मिताची कमान होती, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे संजय नगरला दिलेलं होतं आणि ज्या कमानीला 16 वर्षाचा संघर्ष लागला, नामांतराच्या लढामध्ये ती टाईपची कमान त्या ठिकाणी संजय नगर मध्ये बनली आणि ज्या गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला 16 वर्षे नाव घेण्यासाठी लागले, ती कमान एका मिनिटामध्ये त्याने तोडून टाकली। त्या ठिकाणी एक माझा बांधव त्या ठिकाणी पळत गेला आणि त्या कमानीच्या ठिकाणी थांबायचं काम केलं। त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याला 3ऱ्या हुकमापर्यंत बदाडलं। अरे बाबांनो, तुमची दादागिरी कुठपर्यंत सहन करायची, कुठपर्यंत सहन करायची? आतापर्यंत आम्ही सहन केली, इथून पुढे आम्ही ती दादागिरी सहन करून घेणार नाही। म्हणून तुम्हाला मी सांगत असतो, आपल्याला संविधानाच्या हक्कानुसार आपल्याला लढायचंय। श्रीकांत कोणी कुठून लागून आलेला नाहीये, तोही कायद्याचं एक पुस्तक वाचून तो सुद्धा अधिकारी बनलेला आहे, तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा अधिकारी बनलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा एकजुटीनं आपण काम करायला पाहिजे। त्या अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे, या गोरगरीब मात्यांचं जे त्यांचं काळीज, ज्या ठिकाणी 1-1 रुपये जमा करून त्याने पुंजी लावून ते घर बनवलं आणि ते घर श्रीकांतनं एका मिनिटात तोडलं। हायकोर्टचा आदेश आहे, हायकोर्टचा आदेश असा आहे का पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढल्या जात नाही आणि त्या ठिकाणी हायकोर्टच्या आदेशाला सुद्धा पायाखाली चुरडलं आणि त्या ठिकाणी हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आलं। म्हणून मला सांगायचं, कायद्यापेक्षा जर मोठा श्रीकांत झाला असेल तर त्याला या औरंगाबाद शहरातून जायलाच पाहिजे। असा गुंड प्रवृत्तीचा असा हा व्यक्ती या ठिकाणी राहायला नाही पाहिजे आणि जर अशा पद्धतीचा व्यक्ती या ठिकाणी जर राहत असेल तर त्याला एक दिवस भीम टोला दाखवल्याशिवाय राहायचं नाही। तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्हाला कोणता टोला द्यायचा आहे, हे तुम्हाला माहित आहे काय करायचंय। आता मी फक्त बोलण्यामध्ये सांगतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगून दिलेलं मी तुम्हाला काय करायचं तुम्ही करून घ्या। जय भीम। आणि आमच्या शहरामध्ये अनेक मोर्चे होतात, त्या मोर्चात भाषणच करायला मिळत नाहीत। हा चांगला पायंडा दीपक भाऊ निकाळजे यांच्या आयोजनात जो काही मोर्चा आज आलाय, हे जाहीर झालं की दीपकरावच्या या पुढच्या मोर्चात सगळ्यांना भाषण करता येतील, हे सुद्धा एक चांगला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। अवघ्या 5 मिनिटात मी माझं भाषण संपवणार। मित्रांनो, परिस्थिती खूप बिकट झालेली आहे। हा जो काही पहिला एल्गार आहे आजचा, हा महत्वाचा एल्गार आज पहिल्यांदा या ठिकाणी क्रांती चौकातून आला।
या आयुक्तांनी काही पाठीमाग पुढे बघितलं नाही. बुलडोजरच्या माध्यमातून हुकुमशाही दादागिरीच्या बळावरती गोरगरिबांचे घर चिरडायला सुरुवात केली. पहिला हल्ला त्यांनी केला मुकुंदवाडीच्या संजय नगर, जय भवानी नगर, विश्रांत वाडीच्या त्या भागामध्ये पहिला हल्ला केला. संजय नगरच्या कमानीच्या बाजूला असलेल्या घराला चिरडवण्याचं काम सुरू केलं. त्या संजय नगर वरून आलेला एक या ठिकाणी डाण्या वाघ त्यांनी स्वतःचे कपडे फाडले, राखेल ओतून घेतलं. तो आक्रोश सगळ्या महाराष्ट्राने बघितला की बाबा आम्ही जगायचं कसं, आम्ही राहायचं कसं. एक बुलडोजर येतं आणि त्याचं घर पाडून जातं. त्याला नोटीस नाही, त्याला सांगितलं नाही तू किराईनी घर घे. त्याचं सामान आतमध्ये आणि बुलडोजर येऊन घर पाडून जातं. आम्हाला वाटलं ही कारवाई त्या असणाऱ्या भाजपच्या 4-2 लोकांच्या इशाऱ्यावर असेल. आम्हाला वाटलं हे थांबून जाईल, पण हे थांबायला तयार नाही. विकासाचा मुद्दा सांगितला बाबा, ते कॅम्ब्रिज पर्यंत आम्ही सगळं काढणार आहेत म्हणून सांगितलं. बुलडोजर आले आणि सगळं कॅम्ब्रिज, चिकलठाणा त्या भागामध्ये, हिनानगर या सगळ्या मुस्लिम बेल्ट भागामध्ये मराठा, बहुजन, माळी अशा सगळ्यांच्या घरावरती यांनी बुलडोजर चालवलं. कुणालाच सोडलं नाही. पण एपीआय कॉर्नर पासून कारवाई बंद, बाबापर्यंत कारवाई आली नाही का? भांडवलदाराचे बाप आहेत का हे विचारायला आम्ही या ठिकाणी आलो. रस्त्याचे व्यावसायिकाचे बाप आहेत का? व्यावसायिकांचे तुम्ही त्या ठिकाणचे व्यावसायिक उद्ध्वस्त केले नाही? नाही, यांनी सुपारी घेतली, व्यवसायाकडून सुपारी घेतली आणि एपीआय कॉर्नर पासून कारवाई बंद झाली. डायरेक्ट पडेगाव, हर्सुल. एक आई त्या ठिकाणी आमच्या दीपकरावनी स्टेटस व्हायरल केला. डोक्यावर एक तिचं सामान घेऊन रडत 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 निघाली. मीडियाने तिचे फोटो झूम करून काढले, व्हिडिओ काढले. अरे संवेदनशील माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं की हा कोण आहे, हा कुठला कोण लागून गेला, धडाधड लोकांना बेघर करायला निघालाय. एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात सगळ्यांना घर, हर घर झेंडा. अरे त्या झेंडा लावायला गरज ठेवलं नाही ना आमचं. आता 15 ऑगस्टला येईल हर घर झेंडा. आमचं घर कुठं आहे? आज आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागतंय घर द्या. चंपा चौक ते जालना रोड आता नवीन काढलाय मार्ग. 900 घरं जाणार आहेत, 900. अरे त्याची गरज काय? तिकडे कांचनवाडीचे लोक आलेत बरेचसे. कोण कोण आले कांचनवाडीहून? या आया बहिणी कांचनवरून आल्यात. आम्ही त्याचा नियम बघतोय की जर सरळ रस्ता आहे, तुला इकडून 35 मीटर घ्यायचंय तर इकडून सुद्धा 35 मीटर घेतलं पाहिजे. पण कांचनवाडीला वेगळाच नियम लावलाय. तो म्हणतो इकडल्या भागातच 70 मीटर. इकडं का नाही? तर तिकडं व्यावसायिकांचे दुकान आहेत, तिकडं त्याच्या मित्राचे घर आहेत आणि त्याचं पोरग कुठंतरी नाथ व्हॅलीला शाळेमध्ये, म्हणून त्या ठिकाणी घर काढायचे. किती घरं जाणार आहेत? 400 घरं जाणार आहेत कांचनवाडीत. 400. आणि कांचनवाडीत पासून 50 पावलावर राहणारे पालकमंत्री या लोकांना भेटायला गेले नाहीत. मत चालले, भुमरेंना यांचे मत चालले, शिरसाटांना यांचे मत चालले. हे नगर रचना विभाग कुणाचा आहे? एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदे औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींना बेघर करायला निघालाय. हा आरोप मी या ठिकाणी लावायला आलोय. बेघर केलं यांना. यांचा प्रश्न कोणी मानायला तयार नाही. या हर्सुलच्या आया बहिणी बसल्या तिथं समोर. जयंतीच्या दिवशी त्यांना कलेक्टर ऑफिस पुढे बसायला लावता, आमच्या अस्मितेच्या कमानी पाडता. चंपा चौकला तुम्ही बेघर करायला निघालात. मुकुंदवाडीच्या संजय नगरला बेघर केलंय. अरे मी याला म्हणतोय बाबा, निदान डिटेशन कॅम्प तरी दे ना. तू बेघर केला गेला, त्याचा तात्पुरता निवाऱ्याची सोय तरी कर ना. पण ते सुद्धा नाही. चर्चा करत नाही.
ते एखाद्या मिस्टर इंडिया बिंडिया कोणते पिक्चर होते जुने आपलं लंगडत येत आहे टाकूक टुकूक टाकूक टुकूक. त्याची भीतीच झाली. मी परवाच बोललो त्या कांचनवाडीमध्ये. लहानपणी लोक काय म्हणायचे, बच्चा सो जा कोण आएगा, बच्चा सो जा कोण आएगा. इथं असं झालंय, बच्चा सो जा लंगडा आएगा. याची भीतीच झाली. पोलिसांचे 4 कॅमेरे संपले, डायरेक्ट लावले तर मागापासून. पण तिथं कसे पाडते तिथं नाहीत कॅमेरे. पण आता पोलीस बांधवांनी सुद्धा सांगितलंय त्याला, आम्ही आयुक्तांचं स्वागत करतोय की त्या ठिकाणी या आयुक्तांनी सांगितलं की या लोकांचे कागदपत्र तपास, तरच असणार आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ, नाही तर देणार नाही. त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. पण आता आणलेत कोण, आर्मीचे लोक. आता आर्मीचा ड्रेस कुठं वापरला जातो. रामेश्वर रावनी तर एकट्याने घाम फोडलाय दरेकरनी. टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. एकटाच भिडलाय गडी, मीटर घेऊन कलेक्टरचं घरच मोजलं, पट्टी घेऊन आयुक्तांचं घर मोजलं. त्याला म्हणले केरळला जायचंय का, तुला तिकीट काढून देतो, तुला काय पाहिजे सांग. ते म्हणला काही नको, मला या सगळ्या पत्रकारांचं स्वागत करायचंय. सगळे युट्यूबर्स मेन स्ट्रीम मीडियातले पत्रकार आहेत की त्यांनी या जय श्रीकांतचं केरळचं पॅकेज घेतलं नाही तर तुमच्यासाठी या ठिकाणी आले. पत्रकारांनी आवाज उठवला, पोलिसांनी साथ द्यायला सुरुवात केली. आता जय श्रीकांतचं काही चालणार नाही. हा लढा महत्वाचा लढा आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की जय श्रीकांत हटाव आणि शहर बचाव हा नारा देऊन या ठिकाणी आलो. उद्याची उद्या या सगळ्या कारवाई थांबवा. अरे बॉम्ब टाकल्यासारखं झालंय. मी गुगल मॅपला जाऊन सर्च केलं वरून सॅटेलाइटनी, तो बॉम्ब टाकल्याहून दिसतोय. यांनी जेसीबीनी खांदून बसलाय ना. अरे म्हणलं कोणतं शहर आहे तिकडं चालू युद्ध, इस्रायल अमुक धमुक. हे आमच्या शहरात असं कसं दिसायला लागलंय. बॉम्ब टाकल्यासारखी अवस्था केली. पण दुर्दैवाने कोणताही मंत्री तुमच्या बाजूने बोलत नाही. आया बहिणीनो, पारधी समाजाचे लोक इथं आलेत. हे साईडला रे तुम्ही दोघं. हे पारधी समाजाच्या माझ्या आया बहिणी इथं आल्या. त्यांचं दुःख मोठं आहे. आज गायरान जमिनीचा GR काढला या जिल्हाधिकाऱ्यांनी. 17 तारखेचा अल्टिमेटम दिलाय आणि आमच्या गायरान जमिनी वाचवा म्हणून पारधी समाजाच्या आया बहिणी इथं आल्या. बघा त्यांचे चेहरे. 1 एकर अर्धा एकर पासाभर जमीन त्यांच्या ताब्यात आहे. तुम्ही हिसकायला निघालात. हा फक्त छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पुरता मर्यादित विषय नाही मित्रांनो. त्या बीडच्या पाटोद्यामध्ये अपंग असलेला लंगडा असलेला आमचा तो पवार नावाचा पारधी समाजाचा तरुण त्या पोलिसाच्या बुटावर पडला खुर्ची सोडून आणि त्याच्या बुटावर पडून म्हणला, अरे माझं घर वाचवा रे, मी कुठं राहू, मला पाय नाहीत, मी अपंग आहे, माझं घर नका पाडू. पण नाही कुणी ऐकलं. त्या पारधी समाजाचं घर सुद्धा या लोकांनी तोडून टाकलं. आम्हाला म्हणले तो खोक्या भोसले गुन्हेगार आहे. अरे तो गुन्हेगार आहे, त्याला काय करायची ते करा. पण त्याच्या सगळ्या घरांना त्या ठिकाणी पाडून टाकलं पारध्यांच्या. आता हे गायरान जमिनीच्या कब्जा घेऊन राहणारे आमचे पारधी समाज, दलित समाज, बहुजन समाज. जिल्हाधिकारी 17 ऑगस्टचा अल्टिमेटम देतो आणि हा आयुक्त 15 ऑगस्टचा अल्टिमेटम देतो. अरे 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला होता ना. आमचं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेणार आहात का? 15 ऑगस्टचा अल्टिमेटम देताना लाज का नाही वाटली याला? एकीकडे तिरंगा फडकवला जाणार आहे आणि दुसरीकडे आमच्या घरावरती बुलडोजर चालवणार आहे, आम्हाला गुलाम करणार आहे. तुमचा वाली कुणी नाही. आज तुमचे घर गेले, तुम्ही रडायला लागलात तर अश्रू पुसायला सुद्धा कुणी येत नाही. भयान परिस्थिती झालेली आहे आणि आमचा मुख्यमंत्री सुद्धा बोलत नाही. किती बिकट आहे. मुख्यमंत्री बोलतोय का?
मी तुम्हाला विचारतोय, जोरात सांगा, बोलतोय का? त्यांना दिसत नाही का हा मोर्चा? तुमचं रडणं दिसत नाही का? पण नाही बोलत. त्यांना दलितांवर, आदिवासींवर, अरे याच्या मोर्चामध्ये हिंदू आलेले आहेत. हिंदू किती जण, किती हिंदूच्या घरा जाणार आहेत? हात वर करा. हे बघा, आपल्याला वाटतं निळा झेंडा म्हणजे हा मोर्चा फक्त, अरे हिंदूंचे घर चाललेत, हिंदूंना बेघर केलंय आणि आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहेत. आमचा पक्ष हिंदुत्वाचा आहे आणि तुम्ही हिंदूचे घर पाडताय, हिंदूंना बेघर करताय, मुस्लिमांना बेघर करताय, दलितांना बेघर करताय. मुख्यमंत्री बोलत नाही. मुख्यमंत्री कशावर बोलतो? कशावर? पाहतो, काय नाव आहे तुझं? हा, हे अमल पवार, पारधी समाजाचा. त्याने बघा कसं हेरलं. मुख्यमंत्री कशावर बोलतो म्हणतो माहितीये का? कबूतर खाण्यावर. बघितलं का टीव्हीत तुम्ही? म्हणजे कबूतर खाण्यावर बोलतो. अरे माधुरी, ते हत्ती गेला, आम्हाला दुःख झालं, त्या आंदोलनात आम्ही उतरलो. माधुरी हत्तीसाठी करोडो लोकांचा मोर्चा निघला हो, पण दीन दलित इथल्या गरीब शोषितांसाठी मोर्चा निघत नाही. तो मोर्चा काढायला लागला तर त्याला चिरडून टाकलं जातं. पण याद राखा, जी श्रीकांत, ही भूमी प्यांतरची भूमी आहे. या ठिकाणाहून खंत व्यक्त करतो, दुर्दैव मानतो की आज जर प्यांतर नेते गंगाधर गाडी असते, त्याच्या कांडीत दम नव्हता बुलडोजर पुढे आणण्याचा. पण प्यांतर मेलेला नाही, प्यांतर मरत नसतो. तात्काळ जरी कारवाई थांबवली नाही तर पुन्हा एकदा 1972 सारखा प्यांतर रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा देतोय. मुख्यमंत्री दखल घ्या, एकनाथ शिंदे दखल घ्या आणि या सगळ्या दोन टकूचे ते एक जी श्रीकांत आहे आणि दुसरा कोण आहे? नाव सांगा मला, म्हणजे मला कळलं. हा, वा, लोक किती उद्रेक आहे लोकांचा. संतोष वावळे, तर त्याचा GR मला पाठवला आमच्या एका पत्रकाराने. त्याची ऑर्डरच नाही. अतिक्रमण कोणतं पद आहे त्याच्याकडं? हा, मुख्य लेखा व वित्त अधिकारी. हे पत्र आहे त्याचं 2021च. पत्रकार बांधवांना नोट करा, संतोष वावळे या ठिकाणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून आलेला आहे. त्याचा आणि अतिक्रमण विभागाचा संबंध काय? आणि म्हणून आम्ही मागणी करतोय की या भांडवलदाराकडून करोडो रुपयाची उलाढाल झालेली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यावरती ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी. मित्रांनो, जाता जाता एवढंच आवाहन करतो की हा लढा संपलेला नाही. अनेक जण फिरलेत, अनेकांनी धमक्या दिल्यात, लय मोर्चा मोठा झालाय. अनेकांनी त्या लोकांना धमकी दिली की तू जर मोर्चात गेला तर तुझं घर आम्ही पाडूच, तुला घर देतो म्हणून आश्वासन दिलंय. हे कुणाला काही देणार नाहीत, लक्षात ठेवा. यांच्याकडे पत्र सुद्धा नाही आपल्याला काही देण्याचं. आणि म्हणून एकजुटीने हा जो बंड पुकारलाय, हा जो लढा उभा केलाय, हा लढा आता थांबवायचा नाही. तात्काळ या कोर्टाने आता सांगते ते आम्हाला, आता लगेच सांगन बरं का मीडियात येईल, पत्रकार बांधवांनी उद्या विचारू द्या. नाही, कोर्टाची आदेश आहे. आम्ही तरी लय नियम कमी केलाय, नाही तर आम्हाला तर सगळं पाडायचा आदेश आहे. आयला सगळंच पाड बाबा. आम्ही जर आता काय बोलावं याला. घर आमचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना त्यांनी GR काढला की झोपडपट्ट्या आम्ही कायम केल्या. मग पुन्हा काय आलं? पृथ्वीराज चव्हाणचा GR, त्याचं काय? कधी येणार तुम्ही झोपडपट्ट्या पाडणार? कोर्टाचा आदेश आहे. अरे कोर्ट कशासाठी बनवलं बाबासाहेबांनी? संविधान कशासाठी बनवलं? कायदा कशासाठी बनवला? हे सगळं
बाबासाहेबांनी लोकांसाठी बनवलं, गोरगरिबांसाठी बनवलं, कोर्टासाठी लोक नाही बनवले. आणि म्हणून कोर्टाने सुद्धा या मोर्चाची दखल घ्यावी, राज्य सरकारने या मोर्चाची दखल घ्यावी आणि संतोष वावळे याची सुद्धा चौकशी करावी, खात्याने चौकशी करावी आणि या जी श्रीकांतला तात्काळ या असणाऱ्या शहरातून हद्दपार करावं, हाच असणारी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि आत्ताची आत्ता सगळी बुलडोजर कारवाई थांबली पाहिजे. कोणत्याही ठिकाणी बुलडोजर जाता काढून दाखवा आणि नंतर दुसऱ्या एरियात घुसा, ही नौटंकी करू नका, एवढंच असणारं आव्हान करतो. आणि गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना या सरकारला आव्हान करतो की हे औरंगाबादचं प्रकरण गांभीर्याने घ्या, अन्यथा तीव्र प्रसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा इशारा देतो. इथं आमच्या या सगळ्या कोर कमिटीने कुणाचे नाव घेतले तर नावं राहतील, पण दीपकराव निकाळजे असतील, जयश्रीताई शिर्के असतील, अरविंद कांबळे असतील, सर्वच अनेक नेत्यांनी या ठिकाणी तुम्हाला भूमिका मांडली, रात्रंदिवस फिरले, अनेक जण दिल्लर उडवत होते. यांचं काय खरंय? हे काय मोर्चा काढणार आहेत? अरे मोर्चा हा मुद्द्यावर निघत असतो आणि लोकांच्या प्रश्नावरती निघत असतो. या आया बहिणींना आम्ही पाणी सुद्धा देऊ शकलो नाहीत. माय मावल्यांनो, आमचं घर दोघा चौघाचं घर जाणार नाही आया बहिणींनो, पण एक काळीज बाबासाहेबांच्या विचाराने हा मेंदू मानवतावादी झालेला आहे. तुमचे घर जातात, तुम्ही रडताना टीव्हीवर दिसतायत, आमच्या सारख्याला झोप येत नाही म्हणून आम्ही तुमच्या आधी लढायला आणि मारायला या मैदानात उतरलो. आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही तुम्हाला पाणी सुद्धा देऊ शकलो नाही देऊ शकलो पाणी. 1 तास 2 तास नाही, जवळपास 5 तास तुम्ही चाललात, तिथं बसलात. तुम्हाला आशा वाटते की हे 4-2 लोक पोटतिडकीने बोलतायत, आमचे घर वाचवतील असं तुम्हाला वाटतंय. तुमच्या निरागस डोळे, अरे लोक मरायला लागले. जय श्रीकांत मुख्यमंत्री, लोक निरागस आहे, पटापटा मरतील, त्यांचे घर हिसकावून घेऊ नका. थोडी दया माया दाखवा. या आया बहिणींना बेघर करू नका. या लेकरांचं शिक्षण कुठं आहे? ते कुठं जाऊन शिकतील? हे थांबवा. आणि म्हणून मोर्चावर, मुद्द्यावर पीडितांचा, सर्वसामान्य लोकांचा हा स्वाभिमानी मोर्चा येऊन धडकलेला आहे. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. जय भीम. जय भीम भाऊ. या ठिकाणी जमलेल्या सर्व माता भगिनींना